हॅलो गाईज, तर आज आपण हॉस्टेलवर बिर्याणी बनवणार आहे। बिर्याणीसाठी चिकन आणलेलं आहे, परत मसाले वगैरे तेल बिल आणलेलं आहे, भाजीपाला घेतला आणि आता तांदूळ घ्यायला आलेलो आहे। तर आपण याच्या आधी पण एकदा बिर्याणी बनवली होती आणि मासे परत असं भरपूर गोष्टी बनवत राहतो। बिर्याणी आता सेकंड टाईम बनवतो आहे। मागच्या वेळेस पण छान झाली होती, यावेळेस पाव कशी होते। हर्ष बनवणार आहे, आम्ही त्याला मदत करणार आहे। तर पाव कशी होते, बाय। गाईज आपण रूमला आलो आहे आणि आपण आता चिकन धुवून घेऊ आणि मॅरिनेट करणार आहे। भात शिजवायला लावून दिलेलं आहे। तर गाईज आपण चिकन मॅरिनेट करून झालं आहे आपलं आणि राईस पण आता शिजत आला येईल। आता किती वेळ लागेल? 10-1 मिनटात राईस पण आपला शिजून जाईल। आणि आता आपण कांदे लिंबू वगैरे सगळे चॉप करून घेणार आहोत, कोथिंबीर अँड ऑल। आणि काय नाही, मग करू आता आपण थोडी हेल्प। तर गाईज आपला भात शिजून रेडी झालेला आहे, तो कुकरमधून काढून घेतला आणि आम्हाला सूप पण प्यायचं आहे, त्याच्यामुळे आता सूप आपण लावून दिलेलं आहे। तर आपण आपल्या रूमला आलो आहे, समोर हर्षची रूम आहे, तिथे आपण सगळं बनवतोय। आणि इकडे कावर आलो होतो, हां ग्लास घ्यायला। आता सूप तयार झालेलं आहे, तर मग ग्लास घ्यायसाठी आलो आहे। आईची डायग्राम तुम्ही पाहू शकता भिंतीवर, आमच्या सिनियर्सनी काढून ठेवलेली। ही आपली नवीन रूम गाईज। माझा वेड आहे, पाटीलचा वेड आहे आणि गौरव मॅच पाहून राहिलेला आहे। तर मला वाटलं तो अभ्यास करत असेल, सगळे मुलं अभ्यास करत आहे। 2 जण तर असे ना, ते 15 तास अभ्यास करतात। त्यांच्या रूममध्ये नेतो तुम्हाला, गोपीनाथ आणि वेदांत नाव आहे त्यांचं, ते आत्ता पण अभ्यास करत असेल। जाऊ आपण लगेच, ग्लास घेतला गाईज, आता आपण जाऊ सूप प्यायला आणि त्यांच्याकडे बी जाऊ 15 तास अभ्यास करणाऱ्यांकडे। सो गाईज सूप प्यायसाठी आपण आता ग्लास धुतोय, अभय धुतोय। तर मग आपण जाऊ ते जे 15 तास अभ्यास करणारे 2 मुलं, गोपीनाथ आणि वेदांत, जे अभ्यास करता आणि टॉपर यायचं त्यांचं स्वप्न आहे, त्यांच्याकडे जाऊ। तरी त्यांची रूम आहे आणि आता आपण मध्ये जाऊ। ते कायम अभ्यास करत राहता, एनी टाईम केव्हा बी बघा। आता बघू शकता तुम्ही, आणि वेदांत आपण बघू शकतो। याच्यात तर 2 रूम आहे, खाली बी राहतो वर बी राहतो। आणि काय कोणत्या विषयाचं वाचतो तुम्ही? आता रोगनिदानचं वाचत आहे, पण काय चिकित्सेची बुकमधून वाचतो। ओके, सगळे त्याच्यातनंच वाचता। तर मग काय नाही, तर काय नाही, जाऊ आपण आपल्या रूमला। आणि हेच दाखवायचं होतं की मुलं किती अभ्यास करतात। आम्ही बी करतोय, पण मग 15 तास नाही करत आहे आम्ही, 5 तास करतोय, पण प्रॉपर करतोय, ठीक आहे। आणि तो ते बुक वाजवतं, त्याच्यावरून आठवलं उद्या आमचा पेपर आहे। आता एक खाऊन झालं का मग आम्ही पेपरचा अभ्यास करू। तर गाईज आपला भात शिजून रेडी झालेला आहे, तो कुकरमधून काढून घेतला आणि आम्हाला सूप पण प्यायचं आहे, त्याच्यामुळे आता सूप आपण लावून दिलेलं आहे। आणि काय नाही, मग त्याच्यानंतर ते एकत्र करून होईल। कांदा वगैरे फ्राय करून झालेला आहे, ते सगळं कट करून झालेलं आहे। तर मग पाहू आता अजून। गाईज सूप तयार झालं आहे आणि शेजारी पीस आहे, परत ही टोमॅटोची पेस्ट आहे, ऑनियनची पेस्ट आहे। तर इथे भात रेडी, आता फक्त सगळं मिक्स वगैरे करून बिर्याणी मसाला वगैरे टाकून पितोय ना भाऊ। तर मग काय नाही, होतोय, पाहू आपण आता, बाय। तर गाईज सूप एकदम भारी झालेलं आहे। तर गाईज आम्ही सूप पिऊन झालं आहे आमचं, आणि अभय आता अभ्यासाला बसलेला आहे आणि हर्ष बनवतो सूप पिता पिता, तो पण चालू आहे त्याचं काहीतरी काम, फ्राय वगैरे करणं। परत हवेलीकर झोपल्यावर आणि काय नाही, ती वर ड्रॉइंग दिसते ती हर्षाने काढली,
तर गाईज आपण कांदा फ्राय करून घेतोय. Cidru, Moringa oleifera, Jaipal, Croton tinggian. तर काहीच खरं म्हणजे आज आमची मेस पण आहे, टिफिन येणार आहे. आम्ही आज प्लॅन नव्हता उद्या करायचा होता, पण उद्या शनिवार होता आणि शनिवारी नाही केलं पाहिजे कारण बजरंगबलीचा वार आहे. नको शनी दिवस होता केलते. हा. आम्ही पत्रवाळा मागून घेतला कारण आमच्यात काही जण व्हेज आहे तर त्यांचं ते ताट खराब होईल त्याच्यामुळे डायरेक्ट पत्रवाळा मागून घेतला. तर काय बिर्याणी एकदम टॉप क्लास झालेली आहे आणि हर्षाने बनवली म्हणजे काही विषयच नाही. आम्ही सगळ्यांनी मेहनत केली पण हर्षला क्रेडिट जातं त्याने जास्त केली. आणि अभय कशी वाटते बिर्याणी? खूपच चांगली. परत खूप भारी. हर्ष मी बनवली मला चांगलं वाटणारच आहे. हां नाही व्हिडिओ सांगण्यासाठी चांगली नाही सांगत आहे, खरंच एकदम भारी झाली, हॉटेलपेक्षा भारी झालेली. तर काहीच तुम्हाला पण भूक लागली असेल. नॉनव्हेज सोडलं होतं तुमच्या भावानी पण. तर काहीच मी नॉनव्हेज सोडलं होतं पण परत चालू करून दिलं कारण खूप वेट लॉस होत होतं आणि बॉडीज डिमांड करत होती नॉनव्हेजची. सो परत चालू करून दिलं. 8-1 महिने मी नव्हतं खाल्लं पण आता खातो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून द्या आणि काय नाही तुम्ही बी हॉस्टेलला कुठे असाल कुठे बघत असाल तर अशी बिर्याणी आमच्या व्हिडिओ पाहून तुम्ही बनवू शकता. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.